मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द करण्यात आली आहे। 50,000ची अट काढली 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात झाली। कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड करण्यात आल्या। 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार। कर्जमाफीची पहिली यादी आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मंत्री बावनकुळे यांची माहिती। नव्या कर्जमाफीची घोषणा, परंतु जुन्या कर्जमाफीतील हजारो शेतकरी अजून देखील प्रतीक्षेमध्ये आहेत। धाराशिवच्या 7,629 शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 53.16 कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हे शेतकरी आहेत। नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 713.96 कोटींची मदत। नागपूर जिल्ह्यात 1,15,000 प्रकरणामध्ये 124 कोटी 58 लाख रुपये वितरित करण्यात आले। 2025-26 नुकसान भरपाईबद्दल महत्त्वाची अपडेट। वसमत मोंड्यामध्ये हळदीला मिळतोय चांगला दर। हळद कांडीचा 20 कट्ट्यांना मिळाला 17,800 रुपयांचा दर। 2,665 अपात्र शिधापत्रिका रद्द। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। 12 जुलैपर्यंत राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। पालघर, रायगड, नाशिक घाट त्यासोबतच पुणे घाट आणि सातारा घाट भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आला। बेकायदेशीर जमीन खरेदीवर राज्यव्यापी तपास। शेतकरी नसलेल्या खरेदीदारांचे मॅपिंग। नियमभंग आढळल्यास पोलीस चौकशी करणार। कायदेशीर कारवाई देखील होईल। हळद पिकाला मिळणार 1,80,000चे कवच। पुनर्रचित फळपीक विमा योजना लागू। सहभागी होण्याचे कृषी विभागांचे आवाहन। नव्या विमा योजनेमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। वनपट्टेधारकांना मिळणार स्वातंत्र्य सातबारा। बँक कर्जांचा मार्ग आता मोकळा झाला। 2 लाखाहून अधिक आदिवासी कुटुंबियांना मोठा दिलासा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस येलो अलर्ट। वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली। शेतकरी नसाल तर जमीन खरेदी नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। शेतकरी असल्याचा पुरावा दिल्याशिवाय राज्यामध्ये जमीन घेता येणार नाही। जिल्ह्यातील 72,388 शेतकरी कर्जमाफीच्या निकषामध्ये। राष्ट्रीयकृत बँकेचे 28,572 आणि CDCC बँकेचे 43,816 खात्यांचा यामध्ये समावेश। चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट। खरीप हंगाम ई-पीक पाहणीला 15 जुलैपासून होणार आता सुरुवात। लाभार्थ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3 महिन्यांचे एकाच वेळी धान्य म्हणजेच की राशन मिळणार। पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 48 तासात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। काही भागांमध्ये दुष्काळी स्थिती कायम आहे। खरीप पेरणीला पावसाने दिला वेग। राज्याच्या बहुतांश भागांमध्ये समाधानकारक पावसामुळे पेरणीला वेग म्हणजेच की गती आली। शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे। 10 जुलैपासून पावसाचा जोर ओसरणार। जिल्हा बँकेच्या 1,206 शेतकऱ्यांचे 14 कोटींचे पीक कर्ज माफ होणार। कर्जमाफी योजनेचा लाभ थेट सरकारकडून बँकांना मिळणार। नागपूर जिल्ह्यातील अपडेट। कृषी सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर करणार ई-पीक पाहणी। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मंडळनिहाय गावांचा यामध्ये समावेश। अकोला जिल्ह्यातील अपडेट। सांगली जिल्ह्यात कर्जमाफी योजनेसाठी 56,000 शेतकरी पात्र ठरले आहेत। आज अकोला जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। ई-केवायसीच्या कचाट्यामध्ये लाडक्या बहिणीचे हप्ते बंद। लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी तोडगा काढण्यासाठी लाडक्या बहिणींची मागणी। सोयाबीनचा पीक विमा महागला। हप्त्यात हेक्टरी 58 रुपयांची वाढ झाली तर कापूस विमा मात्र स्वस्त। हेक्टरी 291 रुपयांची घट। पाऊस आला तरी वारी सुक्कर। 50,000 वारकऱ्यांना रेनकोट। आषाढीसाठी प्रशासन सज्ज। वारींच्या तोंडावर पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत। लसणांची फोडणी मात्र अजूनही महाग। कांदा, बटाट्यांचा पुरेसा साठा। आषाढी वारीमध्ये भाविकांना मिळणार दिलासा।
मुंबईसह राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ, सर्व आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर. 2025च्या अतिवृष्टी मदत निधी पॅकेजचा फुटला फुगा, घोषणा 31,628 कोटींची आणि प्रत्यक्षमध्ये निधी वितरण हे फक्त 18,000 कोटी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफी योजनेसाठी पीक कर्ज खाते आधार कार्डशी संलग्न करा, प्रशासनाचे आवाहन. फार्मर आयडी अनिवार्य. मुंबईमध्ये एकूण पावसाच्या 42% पाऊस अवघ्या 6 दिवसांमध्ये पडला, मुख्यमंत्र्यांची माहिती. NPL 2,000 कोटींवर आता बँकांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे, अंमलबजावणीबाबत जिल्हा स्तरावर अद्याप सूचनाच नाहीत. सोयाबीनला 6,965 रुपयांचा भाव, चियांच्या दरामध्ये घसरण कायम आहे. अवकाळीने नुकसान, भडगावच्या शेतकऱ्यांसाठी 6 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले. 52 गावातील 7,092 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार. हेक्टरी 17,000 रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. EKYCचे 80% काम पूर्ण झाले. भुसावळ येथील अपडेट. पीक विम्यामध्ये भाग घ्या, अनुदान मिळवा, जुलै अखेर मुदत. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, अतिवृष्टीसह इतर कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार आर्थिक मदत. जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांना तब्बल 118 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट. महिना उलटला, केळी संत्रा उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत, नुकसानींचे पंचनामे पूर्ण, अहवाल शासनाकडे. 1 जूनला वादळी वाऱ्यामुळे झाले होते पिकांचे मोठे नुकसान. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनावर 90% अनुदान, सध्या अर्ज सुरू आहेत. आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात. धान बोनसचा विसर, 8 महिने उलटले, शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया देखील जमा झाला नाही. हेक्टरी 20,000च्या घोषणेची अंमलबजावणी रखडली. दूध उत्पादकांना मोठा दिलासा, गाईच्या दुधाचा दर 41 रुपयांवर. तुकाराम मुंडे इफेक्ट. राज्यातील संकलनामध्ये 20 लाख लिटरची घट. बाजारातील कांद्याचे दर देखील आज वाढले आहेत. 2,125 रुपये प्रति क्विंटल भाव सध्या कांद्याला मिळत आहे. सरसकट कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक, शेतकऱ्यांसह विधान भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न, 7 बारे फिरकावले, सोयाबीन कापूस उधळला. घरकुल लाभार्थींसाठी जागा, मोफत वाळू प्रस्ताव तातडीने सादर करावे, जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. 19 कोटींची रक्कम अद्यापही प्रलंबित, भंडारा जिल्ह्यामध्ये मक्का उत्पादक शेतकरी संकटात. 2027 पर्यंत नीट UG परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार. आदिवासींना मिळणार आता हक्कांचा 7/12, वनपट्टेधारकांसाठी नमुना 7E आणि 12E लागू. शेतकऱ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांची चांदी, सोयाबीनच्या दराने गाठला 7,000 रुपयांचा टप्पा. इतर शेतमालांची आवक आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. फळपीक विमा योजनेचा वाजला बिगुल, यंदा प्रथमच हळद पिकाला देखील कवच, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 14 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला सध्या जून महिन्यांच्या हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पुढील 2 दिवस हवामान अनुकूल राहील. शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचे वेतन आता कापणार, शिक्षण विभागाकडून पत्र. रेती उत्खनन आता 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तुम्हाला कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पीक कर्ज खाते आधार कार्डशी संलग्न करा आणि फार्मर आयडी देखील अनिवार्य आहे. महाराष्ट्रात समान नागरी कायद्यांसाठी हालचाली आता सुरू आहेत. 7 सदस्यीय समिती गठीत करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये महत्त्वाची घोषणा. जिल्ह्यामध्ये 44,000 शेतकऱ्यांना 321 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेची आघाडी कायम आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 22%च वाटप केले. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. एसटीच्या सर्व बसेस 2035 पर्यंत इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ठेवले आहे. यासाठी नव्याने इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे.
विदर्भात पावसाला मोठा ब्रेक. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता. हवामान तज्ज्ञांचा अंदाज. पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पर्यटन स्थळावर निर्बंध. 31 ऑगस्टपर्यंत गड किल्ल्यांवर प्रवेश बंदी ठेवण्यात आली. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री 1:37 आसपास भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली. 9 जुलै रोजी ही घटना घडली आहे. 37,000 शेतकऱ्यांचे 355 कोटींचे चुकारे थकले. रब्बीतील धान खरेदी, धानाची उचल थांबली. गोदामाची समस्या कायम आहे. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. फळपीक विमा योजनेच्या निकषामध्ये मोठा बदल. 8,500 रुपयांचा प्रीमियम रत्नागिरी जिल्ह्यांसाठी केला आहे. कर्जमाफीच्या बैठकीमध्ये अधिकारीच गैरहजर. शेतकऱ्यांची थट्टा आणि विश्वासघात. सलील देशमुख संतप्त. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. गणना अर्ज भरून द्या, अन्यथा मतदान यादीतून तुमचं नाव उडवणार. 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO घरोघरी जाणार. निवडणूक आयोगांची SIR मोहीम.